आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितानमय प्रदीपः चरितं रघुनाथस्य विको थोडा कमी शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम एक वाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा जीवनामधल्या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणजे रामायण अशी ही सुरस अवीट पवित्र गोड श्रीराम कथा आज रामकथेचा चौथा दिवस आहे। कालपर्यंत आम्ही कथा श्रवण केली सीता स्वयंवर कथा। रामचंद्र प्रभूच्या गळ्यामध्ये सीतामाईनं पुष्पमाला अर्पण केली। मोकळा आवाज कर दादा थोडासा। राम प्रभूच्या गळ्यामध्ये सीतामाईनं पुष्पमाला अर्पण केली। पुष्पमाला अर्पण केल्यानंतर सीतामाईच्या सख्या सीतामाईला म्हणतात की सीता पाया पड ना। सखी कही प्रभू पद गऊ सीता करती न चरण प्रसती बिता। सीतामाईच्या सख्या म्हणतात सीता पाया पडणार राम प्रभूच्या। तेव्हा सीतामाई पाया न पडण्याचं कारण सांगते। सीतामाई सांगते सख्यांना तुम्हाला माहित नाही काय यांच्या चरणाच्या स्पर्शाने एका दगडाची बाई झाली। आता या माझ्या बाशिंगाला हिरे आणि पाया पडण्यामध्ये ह्या हिऱ्याचा संबंध जर त्या चरणाशी आला तर या सगळ्या हिऱ्याच्या बाया होतील त्या माझ्या सौती होतील अख्खा प्रेमाचा वाटप होईल म्हणून सीतामाई पाया पडत नाही। आणि मग इतक्यात तिथे परशुरामजी येतात। शिवधनुष्याचा भंग राम प्रभूंनी केला त्यावेळेस परशुरामजी तिथे त्या स्वयंवर मंडपामध्ये येतात। तिथे आल्यानंतर रागाच्या भरामध्ये परशुरामजी येतात हातात परशु घेतलेले। ज्यावेळेस स्वयंवर मंडपामध्ये येतात सर्व राजे उठून उभे राहतात। राजा जनक भयभीत होतात। परशुराम कोणत्या कारणाकरता येतात इथे। आणि मग ज्यावेळेस परशुरामजी तिथे येतात त्यावेळेस जनकाला सांगतात की हा शिवधनुष्य कोणी तोडला। भगवान शंकराचा जो धनुष्य होता इतक्या दिवस याला कोणी हात लावू शकलं नाही याला उचलू शकलं नाही आणि हा धनुष्य आज त्या धनुष्याला तोडून त्याच्यावरती प्रत्यंचा चढवली असा कोण आहे। पण तिथे कोणी नाव सांगायला तयार नाही की हा धनुष्यबाण कोणी तोडला। आणि मग बराच वाद झाला परशुरामजीचा जनकजीचा। परशुरामजी खूप बोलतायत पण लक्ष्मणजीला ते सहन होत नाही। लक्ष्मणजी म्हणतात तुम्ही हे सांगता की धनुष्य शंकराचा आहे तो श्रेष्ठ धनुष्य आहे। मग श्रेष्ठ धनुष्य आहे मग त्या धनुष्याला तोडणारा तरी सामान्य असू शकतो का। त्या धनुष्य तोडला म्हणजे तो तोडणारा सुद्धा काय आहे तर श्रेष्ठच आहे। पण परशुरामजी ऐकत नाही म्हणतात की कोणाचा मुलगा आहे माझ्या मध्ये मध्ये का बोलतो आहे याला मी परशुने मारेल। पण लक्ष्मणजी ऐकत नाहीत। आणि मग असं झाल्यानंतर प्रभू रामचंद्रजी येतात नमस्कार करतात परशुरामजीला। नमस्कार करून म्हणतात की हा धनुष्यबाण तुमच्या सेवकानं म्हणजे तुमच्या रामानं तोडला। ज्यावेळेस हे शब्द ऐकले परशुरामजीने रामप्रभूला नमस्कार केला आणि नमस्कार करून परशुरामजी अरण्यामध्ये तपश्चर्या करण्याच्या उद्देशानं निघून जातात। परशुरामजीने नमस्कार केल्यानंतर मग आता तुलसीदासजी कथा बदल करतात की इकडे अयोध्येमध्ये दशरथजी उदास आहेत
का की बरेच दिवस झाले राम लक्ष्मण विश्वामित्रासोबत गेल्यापासून त्यांची भेट नाही, त्यांचं पत्र नाही. मग दशरथजी चिंतातुर आहेत की विचार करतात कि कहा होगा मेरा श्री राम, कहा होगा मेरा लखन, क्या खाते होगे जंगल में, विश्वामित्र बाबा ले गए, जंगल में सोते होगे, फलमूल खाते होगे, कहा होगे मेरे संतान. राजा दशरथाला चिंता आहे. आणि मग इतक्यात राजा जनकाचे सेवक पत्र घेऊन येतात. कशाचं? विवाह सोहळ्याचं पत्र राजा दशरथाकडे घेऊन येतात. आल्यानंतर मग त्या सेवकांनी सांगितलं की महाराज, हम मिथिलापति महाराज जनक जी के हम सेवक हे पत्र भेजा है. दशरथ जी म्हणतात की किस बारे में? ते सेवक म्हणतात की राम भैया के बारे में. एवढा शब्द ऐकला, सेवकानं पत्र राजापर्यंत पोहोचवायचं, पण एवढा उतावीळ झाला राजा दशरथ, आसनावरून उडी घातली आणि त्या सेवकाच्या हातातून पत्र हिसकावून घेतलं. पत्र हिसकावून घेतल्याबरोबर मग इतक्यात तिथे भरत येतात, शत्रुघ्न येतात, पत्र वाचतात. पत्र वाचतात दशरथजी आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. पत्र वाचता वाचता भरत म्हणतात की क्या हुआ पिताजी, आप रो रहे? दशरथजी म्हणतात अरे कुछ नहीं भरत, तुम्हारे भैया श्री राम का पत्र आया. भरत म्हणतात की मेरे भैया का पत्र. हा भरत पळत गेला. भरत बापाच्या हातातून पत्र हिसकावून घेतला आणि डोक्यावरती पत्र घेऊन भरत अख्ख्या राजवाड्यात नाचला. मेरे राम भैया का पत्र, मेरे भैया श्रीराम का पत्र. आणि मग इतक्यात वशिष्ठजी तिथे येतात. वशिष्ठ आल्यानंतर मग पत्र वाचायला सुरुवात झाली. ताटिके वधापासून परशुराम बिदाईपर्यंत एक एक प्रसंग वाचत होते. तुमच्या श्रीरामाने एका बाणात ताटिकेचा वध केला, सुभाऊचा नाश केला, मारीजीला 400 कोस समुद्राच्या पलीकडे पाठवला, गौतम पत्नी शापित अहिल्याचा उद्धार केला आणि रावणासारख्याने जे धनुष्य तोडल्या जात नाही त्या धनुष्याच्या तुमच्या श्रीरामाने एका क्षणात 2 तुकडे केले. हे सर्व वाचता वाचता दशरथजीचे डोळे भरून आले. गुरु वशिष्ठाची छाती भरून आली, गौरवाने, भरताची स्वाभिमानाने. आणि मग हे सर्व प्रसंग चालू असताना जे सेवकांना पत्र आणलं होतं त्यांच्या पुढे सप्रेम भेटीचा ढीग लागला. पण ते सेवक त्यांना हात लावत नव्हते. जी भेट दिली होती सर्वांनी त्याला हात लावत नव्हते. मग राजा दशरथ म्हणतात की सेवक, ये भीख नहीं है, भेट है, आप उसका स्वीकार करो. तेव्हा ते सेवक रडू लागतात की महाराज, अविनय हो तो क्षमा करे. आम्ही कन्या पक्षवाले आहोत, आम्ही सीतेच्या माहेरची माणसं आहोत आणि मुलीच्या माहेरच्या माणसानं त्यांच्या सासरकडून काही घ्यायचं नसतं. म्हणून आम्ही सीतेच्या माहेरची माणसं आहोत, आम्ही हे स्वीकारू शकत नाही. आणि मग तो प्रसंग झाल्यानंतर आता राजा दशरथ, भरत, शत्रुघ्न हे वरात घेऊन मिथिला नगरीकडे निघतायत. वरात घेऊन जात असताना कौसल्यामाई दशरथजीला म्हणते की महाराज, क्या कौसल्या, कितने दिन हुए मेरे श्री राम का दर्शन नहीं, लेकिन अपने रघुकुल का नियम है कि बारात में महिलाएं नहीं आ सकती. मैं आपके साथ आकर अपने रघुकुल के नियम में बिगाड़ नहीं डाल सकती, मैं नहीं आती, लेकिन जितना जल्दी हो सके उतना जल्दी मेरे श्री राम लखन को ले आओ अयोध्या. दशरथजी म्हणतात ठीक आहे, लवकरात लवकर आम्ही विवाह सोहळा संपन्न करून अयोध्येमध्ये परत येऊ. आणि मग वरात निघाली. घोड्यावरती स्वार भरत, शत्रुघ्न आहेत. ज्यावेळेस वरात निघते त्यावेळेस जगातले सर्व शकुन राजा दशरथाला आडवे येतात. जगातले सर्व शकुन का? आज सर्व शकुनांनाही वाटतं की आपल्याला जर पवित्र व्हायचं असेल तर आज चान्स आहे. का? ब्रह्माचा बाप आज वरात घेऊन चाललेला आहे, आपल्याला चान्स आहेत. म्हणून पुढे कावळे बसलेले आहेत, पांढऱ्या मस्तकाची घार चाललेली आहे, वासरू आणि गाय पुढून रस्त्याने येत आहे, एक मासे विकणारा कोळी आणि दही विकणारी महिला येत आहे. जगातले सर्व शकुन, लक्ष द्या जरा, जगातले सर्व शकुन
दशरथजीला आडवे येतात. एक वेदाचं पुस्तक घेतलेला ब्राह्मण समोरून येतोय आणि मग असं करता करता सर्व अयोध्येचा समाज मिथिलेच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचला. तिथे राजा जनक आणि शतानंदजी स्वागतासाठी उभे आहेत. जेव्हा राजे दशरथ उभे त्यावेळेस पळत जाऊन जनकजी त्यांना दंडवत घालण्याचा प्रयत्न करतात, पण दशरथजी त्यांना दंडवत घालून न देता अलगद त्यांना उचलून छातीशी लावतात. आणि छातीशी लावल्यानंतर मग जनकाने हात जोडले आणि म्हणतात की महाराज, आप पुत्र के पिता हो, मैं कन्या का पिता हूँ. पुत्र के पिता का अधिकार बड़ा होता है, कन्या का पिता का अधिकार छोटा होता है, आप मुझे पैर पड़ने दीजिए. त्यावेळेस दशरथजी म्हणतात, नहीं मिथिलापति, कन्या का पिता दाता होता है और पुत्र का पिता याचक होता है. मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हूँ, तू मुझे संभाल लेना. काय म्हणतात दशरथजी? जो मुलीचा बाप असतो तो दाता असतो. कन्यादान हा शब्द मुलीच्या बापाकडे, दान करतो तो दाता. म्हणून तुम्ही आम्हाला तुमची मुलगी देणार आहात म्हणजे तुम्ही दाता आहात, मलाच तुमच्या पाया पडू द्या. हे दशरथजीचे शब्द आहेत. आणि मग असं करता करता सर्वजण मिथिलेमध्ये येतात. मिथिलेमध्ये आल्यानंतर लग्नाचा मुहूर्त काढला. रामप्रभूच्या लग्नाचा मुहूर्त, मार्गशीर्ष महिना, पंचमी तिथी, गोरज मुहूर्त आणि अभिजित नक्षत्र. रामप्रभूच्या लग्नाचा मुहूर्त, गोरज मुहूर्त. दादा, गोरज मुहूर्त म्हणजे संध्याकाळी दिवस मावळायचा. बरोबर ज्यावेळेस आपण शेतातून गायी चारून घरी आपल्या परत येतोस त्यावेळेस त्यांच्या खुरांनी उडलेली जी धूळ असते ती आकाशामध्ये जाते आणि सूर्य मावळतो, ती दिशा तांबडी होते. त्यावेळेस त्याला काय म्हणतात? गोरज मुहूर्त. आणि तो माझ्या रामप्रभूच्या विवाह सोहळ्याचा गोरज मुहूर्त, मार्गशीर्ष महिना, पंचमी तिथी ठरलं सीतामाईचा रामप्रभूचा विवाह सोहळा. घोड्यावरती स्वार रामप्रभू आहेत. स्वतः कामदेव घोड्याच्या रूपामध्ये तिथे आलेले आहेत. कामावरती स्वार माझे राम आहेत. कामदेव घोड्याच्या स्वरूपामध्ये आहेत. तिथल्या विवाह सोहळ्याचं वर्णन करता करता सर्वजण थकून गेले, पण तिथल्या सोहळ्याचं वर्णन होत नाही, डोळ्याची तृप्ती होत नाही. एवढं सौंदर्य त्या मंडपामध्ये रामप्रभूच्या सीतामाईच्या विवाह सोहळ्याच्या. आणि मग इतक्यात सर्व चालू असताना ब्रह्मदेव तिथे येतात आणि ब्रह्मदेव म्हणतात, सर्वांना मान आहे आणि मला तिथे मान नाही. आणि ते दरवाजावरती नारदजी उभे होते आणि ते जात असताना नारदजी म्हणतात, ब्रह्माजी कहा जा रहे हो आप? म्हणतात, सर्वांना पूजेचं स्थान आहे, मला मंडपात पूजेचं स्थान नाही, मी इथं थांबणार नाही. असे बरेच लोक असतात, रुसून जातात. त्या काळातही ब्रह्मदेव रुसून निघाले. नारदजी म्हणतात, जरा अलीकडे या तुम्ही. म्हणतात, ब्रह्मदेवा, तुमच्या तीनही डोक्यामध्ये काय आच आहे की नाही? का? हे कोणाचं लग्न आहे? कोणाचं? तुमच्या बापाचं. रामचंद्र विष्णूचा अवतार, विष्णूच्या नाभेतून कमळ, त्यातून तुमचा जन्म. हे तुमच्या बापाचं लग्न आहे. महत्वाचं म्हणजे बापाच्या लग्नात मुलं हजरच नसतात, त्यात तुम्ही हजर झाल्यावर पुन्हा पूजेचं स्थान मागता. मग ब्रह्मदेवाचा गैरसमज दूर झाला. ब्रह्मदेव विवाह सोहळ्यासाठी थांबतात. विवाह सोहळा चालू असताना मग तिथे भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण तिघेही भाऊ होते. राजा शतानंद, त्यांच्या 2 मुली. बरोबर दादा? मांडवी सुतकीर्ती कोणाच्या मुली? उर्मिला, मांडवी, सुतकीर्ती ह्या तिघीही जणींचा विवाह. उर्मिला ही लक्ष्मणाला दिली, मांडवी ही भरताला दिली आणि सुतकीर्ती ही शत्रुघ्नाला दिली. 4 मुलांचा 4 बहिणींशी विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळा पार पडल्यानंतर मग आता बरेच दिवस झालं दशरथजी आपलं राज्य सोडून मिथिलेमध्ये होते. मिथिलेमध्ये राहिल्यानंतर मग गुरु वशिष्ठाला म्हणतात की किती दिवस आपण इथं राहू शकतो? मी शेवटी राजा आहे, प्रजा सांभाळणं हा माझा धर्म आहे, मला अयोध्येला गेलं पाहिजे. तेव्हा मग जनकजी म्हणतात, थोड्या दिवस थांबा, नंतर जावा. असं करता करता एक दिवशी मग वशिष्ठ शतानंदाला सांगतात की तुम्ही
परवानगी द्या म्हणावं जनकजीला, आम्हाला जायला पाहिजे. तेव्हा जनकजी म्हणतात कि अयोध्यापति दशरथ अकेले थोड़ी ही जाएंगे, उनके साथ उनके 4 बेटे जाएंगे, राम लखन भरत शत्रुघ्न, और उनके साथ मेरी 4 बेटियां जाएंगी, सीता उर्मिला मांडवी सुतकीर्ति. तो ये महल सब खाली हो जाएगा बाबा, तो मुझे अच्छा नहीं लगेगा. त्यावेळेस शतानंद म्हणतात की बेटी का जन्म तो जाने के लिए होता है ना, जाने के लिए बेटी जन्म लेते, इजाजत दो, धीरज धरो. आणि मग जड अंतकरणाने राजा जनकाने ठीक आहे म्हणतात, उद्या सकाळी सीता उर्मिला मांडवी सुतकीर्ती चौघ्याही बहिणी आपल्या सासरी जातील. आणि मग रात्र झाली. अशा प्रकारे रात्र झाल्यानंतर कोणी कोणाशी बोलत नाही, कोणी जेवण करत नाही. असं सूर्योदय झाला. सर्व अयोध्येचा समाज पुढे उभा आहे. दशरथजी आहेत, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आहेत. दशरथजी म्हणतात, रामा लक्ष्मणा, तुम्ही चौघही आपल्या सासूबाईच्या पाया पडून या. सासूबाई म्हणजे सुनैना माता. सुनैना मातेच्या पाया पडून या म्हणतात. मग राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सुनैना मातेच्या पाया पडायला जातात. तिथे गेल्यानंतर सुनैना मातेने आपल्या चौघाही जावयांना आशीर्वाद दिले, सप्रेम भेट दिल्या. आता 4ही मुली दर्शन घेण्याकरता आईचं येतात. सर्वात पुढे श्रुतकीर्ती आहे, तिच्या मागे मांडवी आहे, तिच्या मागे उर्मिला आहे आणि शेवटी सीतामाई आहे. आणि ज्यावेळेस सीतामाई पाया पडण्याकरता येते त्यावेळेस सुनैना माता तिला पाया न पडू देता छातीशी अलगत उचलून लावते आणि सांगते की सीता, क्या माँ, जिस कुल में तू जा रही है वो रघुकुल है, बचन संभालने वाला कुल है, तो उनकी आज्ञा को उल्लंघन मत करना. आणि जिंदगी में कभी दुख आया तो दरवाजा बंद करके रो लेना बेटी, लेकिन समाज के सामने कभी प्रकट नहीं करना. सीता सुनैना मातेने जो सीतेला उपदेश केला त्याची आज जास्त गरज आहे. जो उपदेश सुनैना माता आपल्या लेकीला करते तो उपदेश प्रत्येक महिलेने आपल्या लेकीला केला पाहिजे की जीवनामध्ये कधी दुःख आलं तर समाजाला कधी सांगायचं नाही. जे काही आहे ते आपलं दरवाजा बंद करून रडून घ्यायचं. आणि मग पुढे जातात. जनकजी दशरथजीच्या पाया पडतात की म्हणतात, मी 4ही मुली तुमच्याकडे घरी नांदायला पाठवतो, पण आयुष्यामध्ये माझ्या मुलींकडून काही चूक झाली तर ती त्यांची नाही तर ही त्यांच्या बापाची समजायची आणि माझ्या मुलीला क्षमा करायची. आणि मग अशा प्रकारे 4ही बहिणी अयोध्येकडे निघतात. अयोध्येकडे इकडे मिथिलेमध्ये दुःखाला पारावर नाही, सर्वजण रडतात. अयोध्येमध्ये आनंदाला पारावर नाही. सर्वांनी आपल्या घरासमोर गुड्या उभारलेल्या, आंब्याच्या पानाची तोरणं बांधलेली, फुलवाती प्रज्वलित केलेल्या, रांगोळ्या काढलेल्या, केळीचे खुंट उभा केलेले, सगळीकडे आनंद ही आनंद आहे अयोध्येमध्ये. ज्यावेळेस सर्वजण वरात घेऊन राजा दशरथ 4ही मुलांसोबत 4 वधू येतात आणि मग सर्व अयोध्येने त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि मग रात्रीचा प्रसंग आहे. तिघही माता बसलेल्या आहेत. डाव्या बाजूच्या सिंहासनावरती कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. दशरथजी बसलेले आहे. समोर 4 सुना आहेत, 4 मुलं आहेत. तेव्हा दशरथजी सर्व लग्नातला वृत्तांत सांगायला सुरुवात करतात की कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, क्या महाराज. दशरथजी म्हणतात की कितनी बार मैं स्वर्ग में गया हूँ, देवों के राजा इंद्रदेव ने मेरा कितनी बार सम्मान किया स्वर्ग में, लेकिन मैं अयोध्यापति कहता हूँ कि राजा जनक जी ने जैसा मेरा सम्मान किया हुआ ऐसा सम्मान मेरा दुनिया में किसी ने नहीं किया होगा. राजा जनकाचं कौतुक करतात दशरथ. ज्यावेळेस आपल्या वडिलांचं कौतुक ऐकतात त्यावेळेस 4घ्याही मुली रडतात. आणि मग दुसऱ्या दिवशी विश्वामित्र निघण्याचा दिवस. ज्या विश्वामित्राने रामप्रभूला केवळ राक्षस मारण्याकरता घेऊन गेले ते विश्वामित्राने आज 4ही सुना आपल्याला योग्यरित्या आपल्या घरी आणून दिल्या. याच्याकरता सर्वजण म्हणतात की थोडे दिवस विश्वामित्र बाबा तुम्ही अयोध्येमध्ये राहा, आम्हाला तेवढंच बरं वाटेल. थोड्या दिवस राहतात. नंतर विश्वामित्र म्हणतात मला गेलं पाहिजे. मग राजा दशरथ त्यांना थोडंसं बाजूला घेतात आणि त्यांच्या चरणावर ते मस्तक ठेवून रडतात आणि रडून म्हणतात की मी आपसे कुछ मांगना चाहतो, मला
तुमच्याकडून एक गोष्ट पाहिजे. त्यावेळेस विश्वामित्र म्हणतात की आप अयोध्यापति हो और मैं एक तपश्चर्या करने वाला बाबा आपको क्या दे सकता हूँ. त्यावेळेस राजा दशरथ म्हणतात की बाबा मेरी अंतरात्मा बोल रही है कि मैं ज्यादा जिंदा रहने वाला नहीं हूँ. माझं मन मला सांगतंय की आता माझे खूप दिवस उरले नाही असं मला वाटतंय. तर तुम्ही मी गेल्यानंतर माझ्या मुलांना कधी विसरू नका. अयोध्या में आते जाते रहना और मेरे बच्चों को संस्कृति का बोध दिलाते रहना महाराज. आणि मग विश्वामित्र निघून जातात. राजा दशरथ एक दिवशी सहज आपले स्नानादी कर्म आटोपून आरशामध्ये बघतात. आरशामध्ये बघितल्यानंतर राजा दशरथाला 3 गोष्टी दिसतात. एक कानाजवळचे केस पिकलेले, मुकुट वाकडा झालेला. मग राजा विचार करतात की आपण आता आपल्या रामाला राज्यावरती बसवलं पाहिजे. मग ही गोष्ट गुरु वशिष्ठजींना सांगतात की गुरुदेव मेरी इच्छा है कि मेरा राम राजा बने. त्यावेळेस वशिष्ठजी म्हणतात राजा दशरथा तुझीच इच्छा नाही तर पूर्ण अयोध्येची इच्छा आहे की राम हा राजा व्हावा. आणि मग दशरथजी म्हणतात गुरुदेवा आता रामाच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त आपण कधी काढायचा. त्यावेळेस वशिष्ठ सांगतात की राजा रामाच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त काढण्याची गरज नाही. शुभश्च शीघ्रम उद्या सकाळी राम राज्याभिषेक ठरलं. सर्व काही राम राज्याभिषेकाकरता जे काही वस्तू असतात ते सेवका कर्वे वशिष्ठजीने आणून घेतलेले आहेत. आणि वशिष्ठजी स्वतः रामप्रभूच्या महाली जातात. सांगतात श्रीराम कल तुम्हाला राज्याभिषेक होण्यावाला आहे तो आज भोजन नाही करणार फलहार करणार. वशिष्ठ सांगतात की रामा तुझा उद्या राज्याभिषेक आहे तर तू भोजन करायचं नाही फक्त फलहार घ्यायचा आणि झोपायचं नाही फक्त दरबारच्या आसनावरती बसून राहायचं. प्रभू जरा चिंतित होतात. प्रभू म्हणतात काय हो गुरुदेवा आम्ही बोलू नका. आम्ही 4ही भाऊ एका वेळी जन्माला आलो. एका वेळी यज्ञपदी संस्कार झाले. एका वेळी आम्ही सोबत विद्या ग्रहण केली. एका वेळी 4घांचे विवाह झाले. आम्ही सर्व एका वेळी केला. आता मला राज्यावरती बसवता त्यापेक्षा मी काय म्हणतो माझ्या भरताला राज्यावरती बसवा म्हणजे मलाही त्यामध्ये आनंद होईल. पण राजा जनक सांगतात की रामा तसं नाही. जो मोठा आहे त्यालाच राजगादीवरती बसण्याचा अधिकार आहे. आणि मग असं झाल्यानंतर आता देवांना चिंता पडली की आता जर राम राज्यावरती बसला तर तो 14 वर्ष वनवासात जाणार नाही. तो वनवासात नाही गेला तर रावण मरत नाही. रावण नाही मेला तर देवता सुखी होत नाही. मग आता काय करावं तर सर्वजण चिंतेमध्ये आहेत देवता. आणि चिंतेमध्ये असल्यानंतर मग सरस्वतीला सर्वजण विनंती करतात की माते कोणाच्या तरी बुद्धीमध्ये बदल करा आणि राज्याभिषेक थांबवा. मग आता सरस्वती माता म्हणते की तुम्ही देवता स्वार्थी आहात. एवढा रामाचा राज्याभिषेक चाललाय तर तुम्ही त्यामध्ये अडथळा आणतात. हे मला काही कार्य शोभत नाही. पण देवता म्हणतात काही चांगलं होण्याकरता आपल्याला एवढं थोडं तर करावं लागेल ना. 33 कोटी देवता त्या रावणाच्या बंदीखान्यामध्ये आहेत. मग याच्याकरता थोडं त्या कार्यामध्ये तुम्ही खोटं बोललं तर काय जातंय म्हणतात. मग सरस्वती माता म्हणते ठीक आहे पण कोणाच्या बुद्धीमध्ये बदल करावा. अयोध्येत ज्या व्यक्तीचा जन्म झाला त्याच्या बुद्धीमध्ये बदल करणं शक्य नाही. मग कोणाच्या बुद्धीमध्ये बदल करावा. मग एक पात्र निवडलं ते म्हणजे मंथरा. मंथरेच्या बुद्धीमध्ये बदल करावा. का मंथरा हे पात्र अयोध्येतलं नव्हतं. ते कैकेयी सोबत सप्रेम भेटालं होतं. का कैकेयी भोळ्या स्वभावाची होती म्हणून हे वाकड्या स्वभावाची मंथरा तिच्या बापानं तिच्यासोबत सप्रेम भेट. आपण जसं आपल्या कोणाच्याही नातेवाईकाच्या मुलीला जे काही आपल्या ऐपतीनुसार आपण जे काही देतो सप्रेम भेट त्याच्यावरती लिहिलेलंही असतं. तसं कैकेयीच्या बापानं मंथरा ही तिला काय केली होती सप्रेम भेट दिली होती. आणि मग मंथरेच्या बुद्धीमध्ये बदल करतात.
मंथरा कैकई आपल्या महाली आहे. मंथरा तिथे जाते, काहीच बोलत नाही. दररोज जी बोलणारी मंथरा आज शांत का आहे हा कैकईला प्रश्न पडला. मग कैकई विचारते की क्या हुआ मंथरा, तरी बोलत नाही. पुन्हा विचारते काय झालं मंथरा तुला, तरी मंथरा बोलायला तयार नाही. मग कैकईला जरा वाईट वाटलं की काय झालं असेल अयोध्येमध्ये की जी मंथरा आज बोलत नाही. मग कैकई पहिल्यांदा विचारते की मेरा राम तो कुशल है ना. काय म्हणते कैकई, माझा भरत म्हणत नाही, काय म्हणते मेरा राम तो कुशल है ना. मग मात्र मंथरा बोलते हाँ, राम के सिवा और कौन कुशल हो सकता है अयोध्या में. का, राम राज्याभिषेक होणार आहे उद्या. आणि मग कैकई माता म्हणते मेरा राम राजा बनेगा. हा, मंथरा म्हणते तू समजती नाही कैकई, राम राजा झाला तर राजमातेचा अधिकार हा कौशल्यला जाईल. तुला तिची जीवनभर दासी म्हणून जीवन जगावे लागेल, हे तुला कळत नाही. तू भोळ्या स्वभावाची आहेस. कैकईचं एवढं रामावरती प्रेम आहे. मला दादांनी सांगितलेला हा प्रसंग आहे बसल्या बसल्या की एवढं प्रेम कैकईचं रामावरती की ज्या वेळेस वरात घेऊन ते मिथिलेकडे जातात त्यावेळेस कैकई राजा दशरथाकडे एक मागणी करते. बरोबर दादा, की मला एक महाल बांधायचा आहे, राजमहल. राजा दशरथ विचारतात की तुला कसा महाल पाहिजे. ती म्हणते मला जसा पाहिजे तसा तुम्ही द्याल का. ती म्हटले ठीक आहे, तुला जसा पाहिजे. त्यांनी चित्र दाखवले. आपण जसे फोटो दाखवतो तुला ही साडी पाहिजे का ती पाहिजे, तसे चित्र दाखवले की तुला ह्याच्यातला कोणता महाल पाहिजे. कैकई म्हणते की महाराज मला याच्यातला कोणताच महाल नाही पाहिजे, मला जसा माझ्या बुद्धीला पाहिजे तसा मी तुम्हाला सांगते, तसा मला तुम्ही बनवून द्या. मग महाराज म्हणतात ठीक आहे. तसा महाल बनवून घेतला. बनवून घेतल्यानंतर मग महाराज म्हणतात आता हे राजमहल तुला मी दिला, आता मग त्यामध्ये राहायला जायचंय का. कैकई म्हणते नाही जायचं. मग तो कोणाला द्यायचा आहे का. कैकई म्हणते हा. कोणाला, आता आपले पुत्रांचे विवाह होणार आहेत, मग तो राजमहल मी माझ्या सुनेला देणार. म्हणजे कोणाला, कोणाच्या पत्नीला. कैकईचा मुलगा कोण आहे, भरत आहे. मग ती म्हणते की मी माझ्या सुनेला देणार. राजा दशरथ म्हणतात ठीक आहे, पण ज्या वेळेस चारही वधू येतात त्यावेळेस सुनमुख बघायच्या वेळेस काहीतरी द्यावं लागतं सासूला. त्यावेळेस सुनमुख बघण्याच्या वेळेस तो महाल कैकई भरताच्या पत्नी मांडवीला देत नाही, तर कोणाला देते, रामाची पत्नी सीतामाईला देते. म्हणजे एवढं प्रेम कैकईचं रामावरती, स्वतःच्या सुनेवरती, भरतावरती एवढं नाही तेवढं रामावरती प्रेम कैकई करते. म्हणून कैकईला खूप आनंद होतो की माझा राम राजा होणार आहे. आणि मग मंथरेने खूप समजवण्याचा प्रयत्न केला की तुला काही कळत नाही, पण कैकई ऐकून घेत नाही. मग कैकई ज्यावेळेस खाली पडते त्यावेळेस तिला उचलायला मंथरा जाते आणि तिच्यातल्या विकल्पानं कैकईमध्ये प्रवेश केला आणि कैकई बिघडली. आणि कैकई आता म्हणते की बोल मंथरा, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. बरे व खूप तू बचन पर, तू म्हणशील ना मंथरा विहिरीत उडी टाक, तर मी विहिरीत सुद्धा उडी टाकायला तयार आहे. पण मंथरा म्हणते विहिरीत उडी टाकायची गरज नाही कैकई, तुझे 2 वर मागून घ्यायचे राहिलेत राजा दशरथाकडून, ते वर तू मागून घे. लक्ष इकडे द्या, ते 2 वर तू मागून घे आणि 2 वर मागण्याच्या अगोदर राजा दशरथाला रामाची शपथ दे, मगच वर मागून घे. सर्व पूर्ण तयार केली कैकई. वडाळाच्या संगे सात्विक नारळ किंवा ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला कुसंगे नाडीला साधू जैसा. कैकईवरती परिणाम झाला आणि कैकई बिघडली. आणि मग कैकईला या मंथरेने सर्व सांगितलं, 2 वर मागून घे. एका वराने भरताला राज्य आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षाचा वनवास. हे सर्व झाल्यानंतर कोप भवनामध्ये कैकई आहे.
आणि रात्रीचा प्रसंग आहे की राजा दशरथ खूप आनंदित आहे, माझा राम राज्यावरती बसणार आहे. त्यावेळेस दशरथजी म्हणतात, कैकई आम्ही रघुकुळातले आहो. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम जय जय राम. 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 राजे दशरथ म्हणतात, आम्ही रघुकुळातले आहोत, आम्ही जे वचन देतो ते पूर्ण करतो. त्यावेळेस तू जे 2 वर मागशील ते मी द्यायला तयार आहे. त्यावेळेस कैकई म्हणते, सुनहु प्राण प्रिय पावत जी का. सुनहु प्राण प्रिय पावत जी का. देऊ एक वर भरत ही टीका. मागऊ दूसरा बर कर जोरी. मागऊ दूसरा बर कर जोरी. पुर बहुनाथ मनोरथ मोरी. पुर बहुनाथ मनोरथ मोरी. तापस बेश विशेष उदासी. तापस बेश विशेष चंद्र भगवान की जय. त्यावेळेस कैकई 2 वर मागून घेते स्पष्ट आवाज. एका वराने भरताला राज्य आणि दुसऱ्या वराने 14 वर्षाचा रामाला वनवास. थोडंसं लक्ष द्या, तुमचं लक्ष नाही इकडे. एका वराने भरताला राज्य आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षाचा वनवास. त्यावेळेस राजा दशरथाला वाईट वाटलं. राजे दशरथ म्हणतात, अरे कैकई, भरत को शासन ठीक है लेकिन राम को वनवास क्यों. तू तो बोलती थी ना कैकई कि मेरा राम साधु है. कैकई म्हणते, मैं अभी भी बोलती हूँ महाराज कि मेरा राम साधु है. अगर राम साधु है तो साधु को जंगल क्यों भेज रही. कैकई म्हणते, साधु जंगल में शोभा देता है महाराज, सिंहासन पर नहीं. और मेरा श्री राम साधु है तो उसको जंगल में 14 साल के लिए भेज रही हूँ. राजा दशरथाला वाईट वाटतं. आणि कैकई म्हणते, तुम्हाला जर हे 2 वर मान्य नसतील तर ना, मी सर्व अयोध्येमध्ये सांगेल रघुकुल खोटा कुळ आहे, वचन सांभाळत नाही, मी जे 2 वर मागितले हे पूर्ण करत नाही. असं म्हटल्यानंतर राजा दशरथाला राग येतो. राजा दशरथ म्हणतात की कैकई खबरदार, मेरे कुल के बारे में कुछ कहा तो. आणि राजा दशरथ कैकई सोबत पत्नीत्वाचा संबंध तोडतात. सांगतात, तू आजपासून माझी पत्नी नाही, मी तुझा पती नाही. आणि राजा दशरथाला तिथेच चक्कर येते. राजा दशरथ चक्कर येऊन खाली पडतात. रात्र संपली. सूर्योदयाच्या वेळी सर्वजण वाट बघतात. आज रामाचा राज्याभिषेक आहे, सर्व तयारी झालेली आहे, पण राजे दशरथ बाहेर कुठे दिसत नाही. त्यावेळेस सुमंताला सांगतात की बघून या राजे दशरथ कुठे आहे. सुमंतजी येतात. महालामध्ये बघितलं राजे दशरथ नाहीत. त्यावेळेस कोप भवनामध्ये सांगितलं राजे दशरथ आहेत. तिथे गेल्यानंतर बघितलं तर राजे दशरथांना चक्कर आलेली. कैकई तिथेच होती. विचारलं की कैकईला, क्या हुआ महाराणी जी मेरे महाराज को. कैकई म्हणते, मुझे मालूम नहीं, बस मी 2 वर मागून घेतले आणि त्यामुळे त्यांना चक्कर आली. त्यावेळेस आता त्यांना रामाची खूप आठवण येते. तुम्ही रामाला बोलून आणा. राम प्रभूला बोलवण्याकरता सुमंतजी जातात. सुमंतजी राम प्रभूला म्हणतात, श्रीराम दशरथ जी ने आपको बुलाया है. त्यावेळेस राम प्रभू येतात. सर्व अयोध्येजन चर्चा करतात की राम आणि सुमंत नेमके कुठे चालले आज शुभ मुहूर्तावरती. त्यावेळेस राम प्रभू येतात. आपले पिता दशरथाला बघितलं. विचारलं कैकेयीला, क्या हुआ माँ मेरे पिताजी को. कैकेयी सांगते की रामा, मी 2 वर मागून घेतले
एका वराने माझ्या भरताला राज्य मागितलं आणि दुसऱ्या वराने तुला 14 वर्षाचा वनवास मागितला, त्यामुळे तुझ्या पित्याला चक्कर आली, ते खाली पडले. त्यावेळेस रामप्रभू म्हणतात, माता तू माझी खरी जननी आहेस, तू खरी माझी माता आहे का? की हा राम 14 वर्ष आता ऋषी मुनींची सेवा करण्याकरता, त्यांचं दर्शन करण्याकरता जंगलामध्ये अरण्यामध्ये जाणार आहे, तू माझी खरी माता आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर रामप्रभू वनवासाची तयारी करतात लगेच. आणि तयारी करत असताना मग इकडे कौसल्यामाईकडे जातात. कौसल्यामाई तयारीमध्ये आहे रामराज्याभिषेकाच्या. रामप्रभू ज्यावेळेस तसेच जातात त्यावेळेस काही कौसल्या म्हणते की रामा तू अजून तुझा आवरला नाही, आज तुझा राज्याभिषेक आहे, रात्रभर मी झोपले नाही, तो पोशाख, त्या रत्नाच्या माळा, तो प्रसाद मी ठेवलेला आहे, लवकर आवरून ये, तुझे वडील दशरथ रागवती, तू अजून आवरलं नाही तुझं. त्यावेळेस रामप्रभू कौसल्या मातेला समजवण्याचा प्रयत्न करतात. म्हणतात, आई मला आज कळलं की माझा पिता दशरथ किती उदार अंतकरणाचा आहे. का? कदाचित वाटलं असेल माझ्या पित्याला की रामाला अयोध्येचं राज्य मर्यादित आहे, पण ज्या राज्याला मर्यादा नाही आई, ते अमर्याद राज्य माझ्या उदार बापानं मला 14 वर्ष वनवासाचं दिलेलं आहे. आता मी वनवासात चाललो माते. त्यावेळेस कौसल्यामाई दगडाच्या मूर्तीसारखी उभी तिथे. कौसल्यामाई म्हणते की राम क्या माँ, मैंने जिंदगी में तुम्हारे पिता के पास कोई फरियाद नहीं की, लेकिन आज जाकर सवाल पूछती हूँ कि ऐसा कौन सा गुनाह मेरे श्री राम ने किया है कि आप उसे 14 साल के लिए जंगल भेजे. जीवनामध्ये मी कधीच राजा दशरथाकडे काहीच मागितलं नाही, पण आज जाऊन फक्त विचारणार आहे की असं काय माझ्या रामाच्या हातून घडलं की तुम्ही 14 वर्षाकरता त्याला वनवासात पाठवता. तेव्हा रामप्रभू म्हणतात, नको विचारू आई, का आधीच दुःखी आहेत माझे वडील, त्यामध्ये तू असं विचारू नकोस. आणि मग रामप्रभू ज्यावेळेस असं म्हणतात त्यावेळेस कौसल्या माता म्हणते की माझी चिचुंद्री सारखी अवस्था झाली बेटा. का? ज्यावेळेस साप चिचुंद्रीला तोंडात पकडतो त्यावेळेस तो सोडला तर आंधळा होतो आणि गिळला तर तो मरतो. कौसल्या माता तशी म्हणते की तुला वनवासात जा म्हणावं तर माझी ममता आडवी येते, आणि नको जाव म्हणावं तर रघुकुळाचं सत्य आडवं येतं. मला काही बोलता येत नाही, पण आता तुझे जसे पिता सांगतात तसंच तू कर. आणि मग रामप्रभू ज्यावेळेस वनवासात जायची बातमी सीतामाईला कळते. सीतामाई पळतच येते, प्रभू मैं भी आऊंगी आपके साथ. त्यावेळेस रामप्रभू समजवण्याचा प्रयत्न करतात, सीता तू चित्रामध्ये जरी पशु पक्षी बघितले तर तू घाबरतेस, आणि आता जंगलामध्ये अरण्यामध्ये तू येणार माझ्यासोबत, तुला सहन होणार नाही. त्यावेळेस सीतामाई म्हणते, प्रभू तुम्ही मला घेऊन जात नसाल तर मी इथेच प्राण सोडते. नाही प्रभू म्हणतात, सीता असं करू नको, मी वनवासात जातो, तू माझी माता सीता, माझी माता कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, आपले वडील दशरथांची सेवा कर अयोध्येमध्ये राहून, मी तुझा निरोप घेतो आणि वनवासामध्ये निघतो. तर सीतामाई म्हणते की निरोप हा कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. सीतामाई म्हणते, प्रभू तुम्ही जिथे असाल तिथेच मी, तुम्ही जर अयोध्येमध्ये नसाल तर ही मला नरकासारखी अयोध्या वाटते, पण तुम्ही माझ्या सोबत 14 वर्ष जंगलामध्ये असला तरी ते मला स्वर्ग वाटेल. आणि मग सीतामाई रामप्रभू तयार होतात. राम सीता वनवासात जाण्यासाठी निघतात. ही बातमी लक्ष्मणजीला कळते. लक्ष्मणजी पळत येतात, मैं भी आऊंगा भैया आपके साथ. आणि मग रामप्रभू म्हणतात, सुमित्रा मातेची परवानगी घेऊन ये. सुमित्रा मातेकडे जातात लक्ष्मणजी. सुमित्रा मातेकडे गेल्यानंतर मग सुमित्रा मातेला सांगतात की माँ मैं 14 साल के लिए भैया राम के साथ जंगल जा रहा हूँ. तेव्हा सुमित्रा माता म्हणते, लखन जंगल जा रहा है लेकिन सपने में कभी ईर्ष्या नहीं आने देना. लक्ष्मण जी म्हणतात, माँ सपना कब आता है? सुमित्रा माता सांगते, जब आदमी नींद लेता है तब सपना आता है. तेव्हा लक्ष्मण जी म्हणतात, माते ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस स्वप्न येतं, आणि त्यामध्ये ईर्ष्या जर जन्म उत्पन्न होत असेल तर हा लक्ष्मण तुझा 14 वर्ष झोपणार नाही. ही प्रतिज्ञा लक्ष्मणाने घेतली. आणि मग
सुमित्रा माता म्हणते की लक्ष्मणा, राम हे तुझे वडील आहेत, सीता ही तुझी माता आहे, हे समजून तू त्यांची सेवा करायची आहे. लक्ष्मण जे म्हणतात ठीक आहे माते. जातात राम लक्ष्मण वनवासामध्ये निघण्याची तयारी. सर्व अयोध्या त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते, पण राम लक्ष्मण थांबत नाही. सुमंताला दशरथजी सांगतात माझ्या रामाला सीतेला फक्त 2-4 दिवस अरण्यामध्ये फिरून आणा, नंतर अयोध्येमध्ये घेऊन या. आणि मग असं म्हटल्यानंतर रथामध्ये राम लक्ष्मण सीता बसतात. सुमंत रथ चालवतात. सर्व अयोध्या प्रभूच्या मागे लागते, आम्हीही तुमच्या सोबत येणार. पण प्रभू त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात, ते थांबत नाही. मग प्रभूने त्यांना थोडं मागे मागे येऊ दिलं आणि पहिल्या दिवशीचा मुक्काम प्रभूचा वनवासामधला तमसा नदीच्या पात्रामध्ये. आणि त्या पात्रामध्ये सर्वजण झोपले असताना सर्व अयोध्येचा समाज प्रभूच्या मागे, तेही त्या नदीच्या पात्रामध्ये झोपले. आणि मग मध्यरात्रीच प्रभू उठतात. उठल्यानंतर सुमंताला सांगितलं तुम्ही रथ पुढे घेऊन जावा, आम्ही चालत, राम सीता लक्ष्मण चालत आम्ही तुम्ही जिथे रथ थांबवताल तिथे येतोय. प्रजाजन झोपले आहेत तोपर्यंत आपण निघून जाऊ. जसं की लहान लेकरं आपल्या मागं लागतात, आपण तसं झोपेतच निघून जातो. समजतंय तुम्हाला? तसं राम प्रभू म्हणतात हे जोपर्यंत झोपलेले आहेत तोपर्यंत आपण पुढे निघून जाऊ. आणि मग पुढे गेल्यानंतर राम लक्ष्मण सीता पुढे जातात. इकडे सूर्योदय झाला. सूर्योदय झाल्यावरती सर्वजण म्हणतात अरे उठो उठो, राम नाही, लखन नाही, सुमंत नाही, रथ नाही, इथं कोणीच दिसत नाही, आपण ज्याच्यासाठी आलो. आणि मग सर्वजण म्हणतात रथाच्या चाकाचे व त्यांनी पावलं बघितली, घोड्यांची पावलं बघितली, म्हणतात आपले राम वनवासात गेले. कदाचित आपल्या भगवंताला आपलं येणं अयोग्य वाटत असावं, म्हणून भगवंताच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवणे हे भक्ताचं कर्तव्य आहे. आता आपला राम 14 वर्ष शिजवलेलं अन्न खाणार नाही, आपणही शिजवलेलं अन्न खायचं नाही. आपले राम 14 वर्ष वानप्रस्थ आश्रमी जीवन जगणार, आपणही 14 वर्ष वानप्रस्थ आश्रमी जीवन जगायचं. आणि मग असं झाल्यानंतर पुढे तिथे येतात सर्वजण. गंगेच्या काठावरती एक नावाडी आहे, नावेला दोर बांधलेला आहे, झाडाला नाव बांधलेले आहे. तिथे आल्यानंतर लांबूनच तो बघतो की कोणीतरी येत आहे इकडे. तो तिथेच बसला. त्याने बघितलं, जवळ आल्यावर ओळखलं त्याने राम प्रभू आहेत, तरी तो उठत नाही. आणि मग राम प्रभू स्वतःच त्याच्याकडे जातात, म्हणतात आम्हाला इथून पलीकडे सोडवता का, विनवणी करतात. ती म्हटला मी नाही सोडवत तुम्हाला पलीकडे. लक्ष्मणजी म्हणतात धनुष्याला बाणच लावला. लक्ष्मणजीला म्हणतात तू आम्हाला सोडत नाही पलीकडे, ह्या बाणाने तुला मारेल मी. ते केवट हसू लागला. ते म्हणतो एक भैया मदत मांग रहा है तो दूसरा पिस्तूल दिखा रहा. हसू लागतात. म्हणतात तुम्ही मला मारता का? ती म्हणलं ठीक आहे मारा, पण का माझाच फायदा आहे त्यात. काय? पहिली गोष्ट तर राम प्रभूच्या समोर मरण मला येते, दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मणाच्या हातून मरण, आणि तिसरी गोष्ट म्हणजे गंगेच्या काठावरती मरण. त्यात माझाच फायदा आहे. लक्ष्मणजी म्हणतात असं आहे का? मग बाण ठेवून दिला. लक्ष्मणजी गप्प बसतात. मग रामप्रभू म्हणतात तुझी काय इच्छा आहे बाबा, आम्हाला पलीकडे जायचंय, सोडतोस का? त्यावेळेस मग नावाडी सांगतो प्रभू मी तुम्हाला पलीकडे सोडतो, पण माझी एक इच्छा आहे. का? मी एक ऐकलेलं आहे काय, की तुमच्या पायाच्या स्पर्शाने एका दगडाची बाई झाली. आता ही माझी नाव आहे, हिला तुम्ही पाय लावला तर हिची एक बाई होईल. आता ही एक बाई, घरची एक बाई, 2-2 बाया सांभाळणं होत नाहीत म्हटले. मग तसला दुसरा धंदा तर माझा कुक्कुट पालन, शेळी पालन, जर्सी गाय दुधाचा असा काहीच नाही म्हटले, फक्त नावेचाच आहे, याच्यावरतीच आमचं जीवन आहे. आणि त्यात जर तुम्ही बसून असं जर झाला चमत्कार तर कसं व्हायचं प्रभू? मग प्रभू म्हणतात तुझं काय म्हणणं आहे? तर म्हणतात केवट म्हणतो की प्रभू माझी एकच इच्छा आहे की तुम्ही मला फक्त तुमचे पाय धुवून द्या, तुमचे पाय धुवू द्या. प्रभू म्हणतात जा लवकर, आम्हाला उशीर झाला आहे, एक तर लवकर जा आणि पाणी घेऊन ये. तो पाणी घ्यायच्या ऐवजी गेला, घरी जायला निघाला. तेव्हा लक्ष्मणजी म्हणतात दादा तुम्ही त्याला पाणी आणायला सांगितलं, तो घराच्या दिशेने निघाला. तेव्हा प्रभू म्हणतात अरे कहा जा रहा है केवट? घर जा रहा हूं. घर क्यों? प्रभू कोई मंगल कार्य करना पड़ता है तो पत्नी को साथ रखना पड़ता है. आता तर भगवंताचे पाय धुण्याचा योग मला जीवनात आलाय, मी माझ्या बायकोला घेऊन येतो म्हटले. मग प्रभू म्हणतात ठीक आहे. मग घरी गेला, बायकोला म्हटलं आपल्याला भगवंताचे पाय धुण्याचा योग जीवनामध्ये प्राप्त झाला आहे, चल आपल्याला भगवंताचे पाय धुवायचे आहेत. त्यावेळेस बायको रडू लागते, म्हणते अहो
सोन्या चांदीचं तरी भांड नसलं तरी आपल्याकडे तांब्या पितळाचं तरी पाहिजे होते, त्यामध्ये आपण भगवंताचे पाय धुतले असते. पण एक फक्त पीठ मळायचं काटवट आहे. नावाडी म्हणतो आपण भाग्यवान आहोत का, ते काटवट आहे आपल्याला. आपण जर त्यामध्ये भगवंताचे पाय धुतले तर आपल्याला फायदा आहे. काय फायदा आहे? कारण की धातूच्या भांड्यामध्ये पाय धुतले तर ते पाणी संपलं की त्यातून ते ज्यावेळेस पाणी संपतं त्यावेळेस ते भांड कोरडं होतं, बरोबर. पण आपण जर या काटवटीमध्ये पाय धुतले तर त्या काटवटीमध्ये लाकडाच्या भांड्यामध्ये पाणी ते मुरलं जाईल आणि आपल्याला महिनाभर चरण अमृताचा प्रसाद मिळत राहील. असं म्हटल्यानंतर मग पाणी कटवटा भरिले यावा. पाणी काटवटामध्ये घेतलं आणि प्रभूचे पाय धुवायला लागला. केवट डाव्या हातामध्ये काटवट धरलेला आणि उजव्या हाताने तो प्रभूचे पाय धुतो. प्रभूचे पाय धुताना तो भाव विभूर झाला की कोणत्या जन्मात मी पुण्य केलं की साक्षात राम प्रभूंचे मी चरण धुतो आहे. त्याला भाव विभूर झाला, तो रडू लागला आणि प्रभूचे पाय हालतात. आणि मग लक्ष्मण जे म्हणतात अरे पाय धुयचे तर नीट धुना, माझे भैया पडतील ना खाली. तेव्हा म्हणतात लक्ष्मण म्हणजे तुम्ही जरा थांबा, माझं रामप्रभूंचं चाललं आहे. तेव्हा रामप्रभू लक्ष्मणाकडे बघून हसतात. का? लक्ष्मणाला म्हणतात ही मागच्या जन्मीचा बदला आहे. का? मागच्या जन्मीत तू शेष होता, मी विष्णू होता आणि हा नावाडी कासव होता आणि तो माझ्या दर्शनाकरता यायचा, तो त्याला फणा उगारायचा, तो निघून जायचा. असं बराच वेळा केलं. एक दिवशी तो जोरात फणा मारला, तो तडफडून मेला बिचारा. गेल्या जन्मात तू त्याला माझ्या जवळ येऊ देत नाही, आता ते तुला जरा लांबच ठेवतं. म्हणते लक्ष्मण म्हणजे तुम्ही थांबा. आणि मग असं म्हणता म्हणतात सीतामाईकडे बघून हसतात. सीतामाईकडे बघून हसण्याचा भाव. प्रभू म्हणतात सीते बघ, मी माझ्या सासऱ्याला जनकाला फक्त डाव्या पायाचा अंगठाच धुवू दिला, हे माझे पूर्ण दोन्ही पाय धुतो. आणि मग पाय धुताना झाल्यानंतर सर्वांना चरणामृताचा प्रसाद वाटल्यानंतर मग नावाड्याचं झालं का काम? प्रभू म्हणतात. ते म्हणला नाही. का? हे आमचे सर्वजण पूर्वज आहेत, त्यांची लाईन लागली तिथे. का? कोणीच ब्राह्मण आमच्याकडे येत नाही तर्पण विधी करण्याकरता. प्रभू तुम्ही मंत्र शिकलात ना गुरुदेवाकडे? प्रभू म्हणतात हा. मग तुम्ही मंत्र बोला आणि मी तो विधी करतो. लक्ष्मण म्हणजे म्हणतात आता हे काय काय करून घेतात आपल्याकडून. भक्तीच्या जोरावरती त्याने आपल्या पूर्वजांचाही उद्धार केला. प्रभू मंत्र बोलतात आणि तो विधी करतो. असं झाल्यानंतर मग नाव कडेला आणली. प्रभूजी ते उभे तिथे नावेपासून प्रभूच्या चरणापर्यंत तो पालथा झोपला. का? दोन कारण त्याचे की प्रभूच्या चरणाला आता ओले पाय आहेत, माती लागू नये म्हणून, पुन्हा नावेला बाधा होऊ नये म्हणून प्रभूने आपल्या अंगावरून चालून जावं आणि नावेमध्ये बसावं, पहिलं कारण. दुसरं कारण की मला जीवनामध्ये कधी अहंकार होऊ नये की मी भगवंताचे पाय धुतले. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. की जीवनामध्ये मला अहंकार होऊ नये की मी भगवंताचे पाय धुतले म्हणून माझा अहंकार तोडून तुम्ही नावेत बसा. प्रभू सीता माता लक्ष्मण नावेमध्ये बसतात. बसल्यानंतर नाव निघाली गंगेच्या काठाला येणार इतक्यात त्या नावाड्याने केवटाने ती नाव फिरवली. 2-4 चक्कर झाले. प्रभू म्हणतात अरे आधीच आमच्याकडे वेळ कमी आहे, पटपट आम्हाला त्या नदीच्या कडेवरती सोडव. तो तरी फिरवतो. पण प्रभू म्हणतात आम्ही अरे राजाची पोरं आहेत, आम्ही रथात बसलो, घोड्यावरती बसलो, पण पाण्यात पहिलीच वेळ आहे आमची बसायची, आम्हाला भीती वाटते पाण्याची. केवट म्हणतो तुम्हाला भीती वाटते? हा, तर तुम्ही माझा हात धरा. का? तुम्ही माझा हात धरल्यानंतर तुम्हाला भीती वाटत नाही का? जीव का स्वभाव है भगवान का हाथ पकड़ना और छोड़ना, लेकिन भगवान जिसका हात पकडता है वो कभी छोड़ता नहीं. आपल्याला संकट आली तरच आपण बाळूमामांकडे येतो. आपण संकट आली जीवनामध्ये तरच आपण मंदिराकडे येतो, देवाचं नाव घेतो. आणि ज्यावेळेस संकट नाही त्यावेळेस आपला चांगला संसार चाललेला असतो. तसंच नावाडी म्हणतो की देवा जीवाचा स्वभाव असतो देवाचा हात पकडायचा सोडायचा, पकडायचा सोडायचा. पण ज्यावेळेस भगवान आपला हात पकडतात त्यावेळेस कोणाची गरज पडत नाही. म्हणून ज्यावेळेस बाळूमामाने हात पकडतात ना त्यावेळेस आपल्याला जगाची गरज पडणार नाही. फक्त बाळूमामांवरती तेवढा विश्वास ठेवा. बाळूमामा आपली सर्व कामं करतील. आणि मग देवाने केवटाचा हात पकडला, नाव कडेला आल्यानंतर पुन्हा दर्शन घेतो आणि डोळे भरून येतात केवटाचे.
प्रभूला संकोच आहे. प्रभू सीतामाईकडे बघता सीतामाईने आपल्या हातातली अंगठी काढली आणि त्या नावाड्याला देऊ लागल्या. त्यावेळेस नावाडी म्हणतात की प्रभू मला ही अंगठी नको का, तुमचा माझा धंदा सारखा आहे का, तुमचाही धंदा तारण्याचाच आहे प्रभू आणि माझाही धंदा तारण्याचाच आहे. लक्ष्मणजी म्हणतात अरे तू कुठं नावाडी, आम्ही राजाची पोरं, तुमचा आमची बरोबरी होऊ शकते का, तुमचा माझा धंदा कसा काय सारखा म्हणतो तू. केवट म्हणतो तुम्ही माझा रामप्रभूचं बघा, माझाही धंदा तारण्याचाच आहे आणि प्रभूचाही धंदा तारण्याचाच आहे. फक्त फरक एवढाच आहे की मी आपलं नदीवरून तारतो आणि भगवंत हे भवसागरातून तारतात. आणि म्हणून नावाडी विनंती करतो की प्रभू मी तुम्हाला यावेळेस तारून नेलं, पुढच्या वेळेस तुम्ही मला तारून न्या. आणि मग असं झाल्यानंतर प्रभू प्रयागराज क्षेत्र भारद्वाजीच्या आश्रमामध्ये येतात. तेव्हा भारद्वाजीच्या आनंदाला पारावर नाही. राम आप मेरे आश्रम में आए हो, हाँ लेकिन आज की रात मेरे आश्रम में विश्राम करो, कल जाना प्रभू. आजची कथा इथेच विश्राम घेते, उद्याची कथा भाग आपण उद्या श्रवण करू. सर्वांनी श्रवणासाठी या. ज्या ज्या बाळूमामाच्या कार्यामध्ये आपण येऊ तिथे तिथे बाळूमामा आपल्या संकट कार्यामध्ये येतील. म्हणून सर्वांनी मोठ्याने प्रेमाने एकदा जयघोष करायचा आहे. सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. सब संतन की जय. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. डगमग डोले माझी पाण्यावरी नावर, थोडा विकोती. डगमग डोले माझी पाण्यावरी नावर, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाबरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाबरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाबरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी